नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने फ्लावर, बटाटा, वाटाणा आणि टोमॅटोची चमचमीत अशी मिक्स भाजी बनवणार आहोत। आपण सुकी मिक्स भाजी बनवणार असल्यामुळे टिफिनसाठी देखील तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून नेऊ शकता। अशा पद्धतीने जर फ्लावर, बटाटा, वाटाणा आणि टोमॅटोची मिक्स भाजी बनवली तर ती खूप चमचमीत आणि टेस्टी बनते। फ्लावर, बटाटा, वाटाणा आणि टोमॅटोची मिक्स भाजी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे व तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी थोडी तडतडली की नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे व जिरे फुलून द्यायचे। जिरे फुलले की नंतर त्याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कट केलेले कांदे घालायचे। कांदा आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवत असताना आपल्याला तो मध्ये मध्ये हलवायचा आहे, त्यामुळे कांदा कढईला खाली चिटकणार नाही। सतत हलवत आपल्याला कांदा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडा मऊ झाला की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि तीही आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायची आहे। इथे आपला कांदा मऊ झालेला आहे। नंतर आपण याच्यामध्ये 1 चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि ती कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची व आपल्याला कांद्यासोबत लसूण अद्रकची पेस्ट 1 मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला धुवून कट करून घेतलेला बटाटा घालायचा आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे धुवून कट करून घेतलेले होते ते त्याच्यामध्ये घातले आणि मिक्स करून घेतले। बटाटा आपल्याला 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटाणा घालायचा आहे। तर इथे मी ओल्या वाटाण्याचा वापर केलेला आहे, म्हणजेच हिरवा वाटाणा, म्हणजेच त्याला मटार देखील म्हणतात। मटार घातल्यानंतर आपल्याला ते बटाट्यासोबत 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे। व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला फ्लावर घालायचा आहे व सर्व भाज्या आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये आपल्याला भाज्या परतवून घ्यायच्या आहेत। भाज्या मिक्स करून झाल्या की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला ते भाज्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे व आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। फ्लावर घातल्यानंतर तो सर्व भाज्यांमध्ये मिक्स केल्यावर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत व मध्ये आपल्याला एक वेळेस झाकण काढून भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि नंतर झाकण ठेवायचे आहे। 4 ते 5 मिनिटांनी झाकण काढायचे आहे व अजून आपल्याला एक वेळेस भाज्या मिक्स करून घ्यायच्या। 3 ते 4 मिनिटासाठी अजून आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। एक वेळेस मध्ये झाकण काढून आपल्याला भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या खाली चिटकणार नाहीत व नंतर झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायच्या आहेत। भाज्या आपल्याला संपूर्ण शिजवून घ्यायच्या नाहीत, 70 ते 80% आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत व नंतर गॅस बंद करायचा आहे। आपण ह्या भाज्या पाणी न वतता तेलामध्ये वाफलून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे भाजी खूप टेस्टी बनते व भाज्या शिजेपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटोचे एक वाटण बनवून घ्यायचे आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठ्या आकाराचा कांदा आणि 1 मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून घालायचे आहे। ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। नंतर गॅसवरती आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचे आपल्याला तेल घालायचे आहे। तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेले कांदा टोमॅटोचे वाटण घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे। वाटण तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचे आहे आणि कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला कांदा टोमॅटोचे वाटण आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये आपल्याला ते मिक्स करत राहायचे आहे, म्हणजे ते पॅनला खाली चिटकणार नाही। इथे आपले कांदा टोमॅटोचे वाटण छान असे परतवून झालेले आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत। त्याच्यामध्ये इथे मी 2 चमचे घरगुती काळा मसाला घेतलेला आहे व 2 चमचे धने पावडर व 1 चमचा कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा भाजी मसाला, कोणताही भाजी मसाला तुम्ही घेऊ शकता किंवा मटन मसाला देखील तुम्ही घेऊ शकता व अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। 4 ते 5 चमचे जाडसर कुटलेले शेंगदाणा कूट घेतलेले आहे। हे सर्व मसाले व कूट आपल्याला तेलामध्ये घालायचे आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातले व ते पाणी वाटणामध्ये घालून मिक्स करून घेतले व नंतर आपल्याला वाटण 1 ते 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे। व 1 ते 2 मिनिटांनी
वाटणाला कडेने तेल सुटायला लागले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायच्या व भाज्या आपल्याला वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या। नंतर त्याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। भाज्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे, त्याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते व रंग देखील छान येतो। कढईमध्ये मी 1 वाटी गरम पाणी घातले व ते पाणी मी पॅनमध्ये ओतलेले आहे आणि आपल्याला पाणी ओतल्यानंतर ते भाज्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व कमी गॅसवरती आपल्याला भाजी 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे व 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे व नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला भाजी प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे। तर इथे आपली चमचमीत अशी फ्लावर, बटाटा, वाटाणा व टोमॅटोची मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे। तर अशी मिक्स भाजी खायला खूप टेस्टी लागते। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, भाजीचा रंग देखील खूप छान आलेला आहे। ही भाजी चपाती, भाकरी आणि भातासोबत कशासोबतही खायला अप्रतिम लागते। तर इथे आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने फ्लावर, बटाटा, वाटाणा व टोमॅटोची चमचमीत मिक्स भाजी बनवलेली आहे। ही भाजी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।